इंडियन कॉन्स्टिट्यूशनल लॉ न्यू चॅलेंजेस या आपल्या LLMच्या पेपरसाठी आपण हे लेक्चर्स कंडक्ट करत आहोत आणि यामध्ये आपण 3 लेक्चर्स आधी घेतले आणि त्याच्यात फेडरलिझम ही आपली जी पहिली कॉन्सेप्ट आहे पहिल्या मॉड्यूलमधली. ओके, सो ही पहिली कॉन्सेप्ट आपण क्लिअर केलेली आहे किंवा कव्हर केलेली आहे आपल्या व्हिडिओजच्या माध्यमातून. सो फेडरलिझममध्ये आपण क्रिएशन, अलॉकेशन ऑफ शेअर्स अँड रिसोर्सेस डिस्ट्रीब्युशन, मग इमर्जन्सीच्या ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, इंटरनल जेव्हा डिस्टर्बन्स होईल तेव्हा काय सिच्युएशन असेल, त्यानंतर जे रिलेशनशिप ऑफ ट्रस्ट आणि फेथ आहे विच इज व्हेरी इम्पॉर्टंट. जर आपण बघितलं की आजूबाजूला जे काही गोष्टी घडत आहेत त्या सगळ्या कंटेक्स्टमध्ये सेंटर आणि स्टेटमध्ये ट्रस्ट आणि फेथची भावना असणं प्रचंड गरजेचं आहे. त्यामुळे ती कशा पद्धतीने राखली जाऊ शकते आणि कुठल्या कुठल्या सिच्युएशन्समध्ये ती राखली गेली हे आपण बघितलं. त्यानंतर सर्टन स्टेट्सला काही स्पेशल स्टेटस मिळतो, यामध्ये आपण ट्रायबल एरियाज तर बघितलेच, त्याचबरोबर JK जम्मू अँड काश्मीरची स्पेशल केससुद्धा इथे आपण डिस्कस केली होती. आता आपल्या ह्या पहिल्या मॉड्यूलमधला हे जे काही पहिलं युनिट होतं ते फेडरलिझमचं होतं. फेडरलिझममध्ये न्यू चॅलेंजेस काय आहेत ते आपण बघितलं. काय आहेत नवीन काळातल्या समस्या. ओके, 1947ला जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हाच्या काही समस्या होत्या. त्यानंतर 1950मध्ये जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन अंमलात आलं त्यानंतर सुद्धा मग त्या समस्या सॉल्व्ह व्हायला लागल्या. त्यानंतर सिक्कीम जोडलं जाणं असेल किंवा आता लेटेस्ट जर आपण विचार केला 2014मध्ये तेलंगणा आंध्र प्रदेशपासून वेगळं होणं असेल आणि अशा मल्टिपल केसेस. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि त्यानंतर जम्मू अँड काश्मीर 2019 या सगळ्या केसेस स्पेशल केसेस आपण पाहिलेले आहेत. त्यामधून आपल्याला कळलं की फेडरलिझमच्या समोरचे न्यू चॅलेंजेस काय आहेत. फेडरलिझम ही कॉन्सेप्ट आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्येच कव्हर केलेली होती, राईट. पण आता आपण हायर स्टडीज करत असताना त्याला अलाइंड काय न्यू चॅलेंजेस आहेत ते सुद्धा आपण बघितले. आणि त्याचबरोबर बेसिक जे काही जे मी म्हणते की अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये कव्हर केलेलं होतं ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. आर्टिकल 1, 2 and 3 कशा पद्धतीने सिम्पल मेजॉरिटीने आपण चेंजेस करू शकतो शेड्यूल 1 मधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये. हे सगळं आपण पाहिलेलं आहे. ज्यांनी ते लेक्चर्स पाहिलेले नसतील त्यांनी आधी ते लेक्चर्स पाहायचे आहेत आणि मग आपलं जे नेक्स्ट टॉपिक आहे स्टेट. ओके, राज्य ही संकल्पना आपल्याला आता इथे समजून घ्यायची आहे. पण फक्त राज्य ही संकल्पना समजून घ्यायची आहे का? राज्य ही संकल्पना तर आपण आपल्या अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये सुद्धा समजून घेतली आहे आर्टिकल 12च्या माध्यमातून. पण आता आपल्याला ही कॉन्सेप्ट जोडायची आहे लिबरलायझेशनला. ओके, जे उदारीकरण झालेलं आहे, जे काही ग्लोबलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि लिबरलायझेशन उदारीकरणानंतर ज्या काही गोष्टी घडलेल्या आहेत स्पेसिफिकली 1991 नंतर ह्या सगळ्या कॉन्सेप्ट्स इंडियाच्या कंटेक्स्टमध्ये समोर आल्या आणि त्यानंतर ज्या काही गोष्टी घडल्या, जे काही बदल घडले, तर त्याने स्टेट ही आपली जी काही कॉन्सेप्ट आहे तिला कसं चॅलेंज दिलं किंवा कशी चॅलेंज स्टेट या कॉन्सेप्टच्या समोर आले हे आपल्याला बघायचं आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे स्टेटची डेफिनेशन काय इम्पॉर्टंट आहे. बघा, आपला जो काही पार्ट आहे फंडामेंटल राईट्सचा तो स्टार्ट होतो, पार्ट 3 स्टार्ट होतो कुठून? 12 पासून. ओके, पण आपल्याला माहिती आहे की आपल्या जर काही राईट टू इक्वॅलिटी वगैरे जे काही सगळे राईट्स आहेत बेसिकली फंडामेंटल राईट्स आहेत ते 14 पासून स्टार्ट होतात ना. मग हे 12 आणि 13 काय आहे? सो हे 12 हे जे आर्टिकल आहे जे स्टेट डिफाईन करतं ते काय इम्पॉर्टंट आहे? कारण हे जे पुढे दिलेले फंडामेंटल राईट्स आहेत ना 14 पासूनचे पुढचे जे काही राईट्स आहेत ते कुणाला लागू होणार आहेत, ते कुणाच्या विरोधामध्ये लागू होणार आहेत. जर तुम्हाला आर्टिकल 32 अंडर रिट दाखल करायची असेल तर तुम्ही ती कधी करू शकता? कोणाच्या विरोधात करू शकता रिट? स्टेटच्या विरोधात. मग स्टेट क्लिअर असणं गरजेचं आहे की नाही? त्यामुळे स्टेट ही कॉन्सेप्ट अत्यंत इम्पॉर्टंट आहे. वाय इट इज इम्पॉर्टंट? बिकॉज जेव्हा तुम्ही आर्टिकल 32 अंडर जाता कोर्टामध्ये रिट दाखल करायला तेव्हा तुम्हाला काय समजणार आहे? तर स्टेट कुणाच्या विरोधामध्ये तुम्हाला ती रिट दाखल करायची आहे? स्टेटच्या विरोधामध्ये ती रिट दाखल करायची. ओके, सो हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मी इथे मेन्शन केलेले आहेत. ओके, तर यामध्ये काय आहे? इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट विचारलंय. इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट आर्टिकल 12 आपल्याला मेन्शन करायचं आहे.
आणि त्यानंतर हाऊ हॅज द ज्युडिशरी शेप इट्स स्कोप थ्रू क्रिटिकल जजमेंट्स, आणि स्टेटची कॉन्सेप्ट कशी इव्हॉल्व झाली ते बघायचं आहे. आपण या लेक्चरमध्येच हे सगळं कव्हर करणार आहोत. ओके. डिस्कस विथ डिसाइड नीड टू वायडन द नेचर अँड स्कोप ऑफ आर्टिकल 12. काय गरजेचं आहे आर्टिकल 12चं जे काही नेचर आहे त्याला आपल्याला का वायडन करण्याची गरज आहे आत्ताच्या सिच्युएशनमध्ये. काय चॅलेंजेस स्टेट या कॉन्सेप्ट समोर येत आहेत जेणेकरून आपल्याला स्टेट ही कॉन्सेप्ट वायडन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. डिस्कस करा म्हणतात. सो आपल्याला ते आधी समजून घ्यायचं आहे या लेक्चरमध्ये. ओके. त्यानंतर बॅकड्रॉप ऑफ लिबरलायझेशन जस्टिफाय नीड. सेम क्वेश्चन्स आहेत, फक्त काय आहे फ्रेमिंग बदललंय क्वेश्चन्सचं. म्हणजे आपल्याला बेसिकली काय लक्षात घ्यायचं, जर आपल्याला क्वेश्चन पेपरमधल्या क्वेश्चनला ॲड्रेस करायचं असेल तर आपल्याला काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. फर्स्ट स्टेट, स्टेटची डेफिनेशन आर्टिकल 12, मग लोकल ऑथॉरिटीज काय आहेत, अदर ऑथॉरिटीज काय आहेत, आणि ओव्हरऑल स्टेट ही जी काही कॉन्सेप्ट आहे. त्यानंतर इव्हॉल्युशन ऑफ द कन्सेप्ट ऑफ स्टेट. आधी आपण फक्त लोकल ऑथॉरिटीजच्या कंटेक्स्टमध्ये बघत होतो किंवा अदर ऑथॉरिटीजमध्ये पण आपण काहीतरी लिमिटेड गोष्टी समोर धरलेल्या होत्या, पण नंतर ज्युडिशरीने खूप सारे जजमेंट्स दिले आणि त्या जजमेंट्समधून आपल्या काय लक्षात आलं तर स्टेट ही काही एवढी नॅरो कॉन्सेप्ट नाही आहे. आणि जेव्हा तुम्ही तुमच्या सगळ्या ज्या काही गोष्टी लिबरलाइज करताय, प्रायव्हेटाईज करताय, तेव्हा स्टेटची जी काही कॉन्सेप्ट आहे ती अधिक वायडन होत जाते. आता लिबरलाइज करताय, प्रायव्हेटाईज करताय असं जेव्हा मी म्हणते तो एक सिम्पल एक्झाम्पल आपण घेऊ शकतो युनिव्हर्सिटीज किंवा स्कूलचं. ओके. राईट टू एज्युकेशन आहे आणि एका बाजूला सगळ्या इन्स्टिट्यूट्स ज्या आहेत त्या प्रायव्हेट होत आहेत. हां. आणि आपल्याला माहिती आहे की आपण आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत ते फक्त कुणाच्या विरोधामध्ये एन्फोर्स करू शकतो किंवा कुणाच्या विरोधामध्ये आपण ते वापरू शकतो तर स्टेटच्या विरोधामध्ये. जर तुमच्या युनिव्हर्सिटीज किंवा तुमचे स्कूल्स हे जर स्टेटच नाहीत तर मग त्यांच्या विरोधामध्ये जाऊन तुम्ही तुमचा राईट टू एज्युकेशनवाला जो काही राईट टू एज्युकेशन असेल किंवा रिझर्वेशन पॉलिसीच्या रिलेटेड जे काही प्रोव्हिजन्स असतील त्या वापरू शकणार आहात का? नाही. त्यामुळे इथे स्टेटची कॉन्सेप्ट आपल्याला मोठी करण्याची गरज आहे ना, वायडन करण्याची गरज आहे. जर आपल्याला स्टेटच्या विरोधामध्ये जायचं असेल तर स्टेट ही बेसिकली त्यामध्ये इन्क्लूड होणं, त्या कॉन्सेप्टमध्ये इन्क्लूड होणं. त्यामुळे युनिव्हर्सिटीला सुद्धा कव्हर करण्याच्या रिलेटेड जजमेंट्स आले, उशिरा आले पण आले. 1952ला मात्र कोर्टानं म्हटलं की नाही युनिव्हर्सिटीज नाही आहेत, तुमचे स्टेट नाही आहेत. ठीक आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आणि आता आपण बघणारच आहोत, सगळ्या केस लॉज आपण बघूया. हे फेडरल कंट्रीच्या रिलेटेड आहे जे ऑलरेडी आपण बघितलेलं आहे. वॉटर डिस्प्यूट्स पण आपण काल बघितले. वॉटर डिस्प्यूट स्पेसिफिकली कावेरी वॉटर केस आपण काल डिस्कस केलेली आहे. ओके. स्टेटची डेफिनेशन आर्टिकल 12 तुम्ही बेअर ॲक्टमध्ये गेलात तर तुम्हाला हे वर्डिंग दिसून येईल, हे वाचायचं आहे. हे बघा यामध्ये काय मेजर गोष्टी आहेत तर एक्झिक्युटिव्ह अँड लेजिस्लेचर ऑफ युनियन अँड स्टेट. राज्य पातळीवरती स्टेट लेवलला जे काही स्टेट लेवलला जे काही एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर काम करत आहे आणि युनियन लेवलला जे काही एक्झिक्युटिव्ह आणि लेजिस्लेचर. एक्झिक्युटिव्ह लॉ इम्प्लिमेंटिंग बॉडी, लेजिस्लेचर लॉ मेकिंग बॉडी. ओके. सो ह्या सगळ्या हे दोन्ही तुमच्या स्टेटच्या कॉन्सेप्टमध्ये कव्हर होतात. त्यानंतर लोकल अँड अदर ऑथॉरिटीज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया अँड अंडर द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. लोकल ऑथॉरिटी आणि अदर ऑथॉरिटी. आता हे दोन्ही टर्म्स काय आहेत ते आपण समजून घेऊया. लोकल ऑथॉरिटीज बघा, सेक्शन 331 जनरल क्लॉजेस ॲक्ट 1897 मध्ये लोकल ऑथॉरिटीची डेफिनेशन दिलेली आहे. लोकल ऑथॉरिटी काय असते? म्युनिसिपल बोर्ड, म्युनिसिपल कमिटी, डिस्ट्रिक्ट बोर्ड, बॉडी ऑफ पोर्ट कमिशनर्स or other authority legally entitled to or entrusted by government with the control of or management of municipal or local funds. म्युनिसिपल आणि लोकल फंडने जे काही मॅनेज्ड होतं, जे काही बोर्ड्स आहेत, कमिटीज आहेत आणि कमिटीज आहेत, त्याचबरोबर जे काही बॉडी ऑफ पोर्ट कमिशनर्स आहेत, म्युनिसिपल कमिटीज आहेत आणि ऑथॉरिटी ज्या लिगली एंटायटल आहेत, लिगली एस्टॅब्लिश झालेल्या ज्या काही ऑथॉरिटीज आहेत, ज्या तुमच्या लोकल फंडनी काय होतात, मॅनेज होतात, त्या सगळ्या लोकल ऑथॉरिटीज.
आहेत. लोकल ऑथॉरिटीज रेफर टू सेल्फ गव्हर्निंग बॉडीज. ओके, म्युन्सिपाल्टीज त्याच्यामध्ये येतात, पंचायत येतं, डिस्ट्रिक्ट बोर्ड येतं, इम्प्रूव्हमेंट ट्रस्ट येतं, पोर्ट ट्रस्ट येतं. हे क्लिअर आहे आपल्याला, हे माहिती आहे आपल्याला की ह्या सगळ्या गोष्टी लोकल ऑथॉरिटीजमध्ये येतात, ज्या लोकल लेवलला काम करतायत, स्टेट फंड सेंटरच्या फंडमधून काम करतायत. सो म्युन्सिपल आणि लोकल फंडमधून ते मॅनेज केले जातात. असं जे काही सगळं आहे ते तुमच्या लोकल ऑथॉरिटी या कॉन्सेप्टमध्ये येणार आहे. दिस बॉडी परफॉर्म पब्लिक फंक्शन्स अँड आर कन्सिडर स्टेट अंडर आर्टिकल 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आता या स्कोप काय आहे याचा? म्युन्सिपाल्टीज आणि पंचायत आर कन्सिडर लोकल ऑथॉरिटीज हँडल गव्हर्नन्स ऑफ ग्रासरूट लेवल. आपण बघितलं होतं की ग्रासरूट लेवलला जे काही गव्हर्नन्स आहे ते चांगल्या पद्धतीने पार पडावं आणि ग्रासरूट लेवलला त्यांचे निर्णय घेता यावेत म्हणून आपण एक कॉन्सेप्ट बघितली होती गांधीयन फिलॉसॉफीमधली, अंत्योदय फेडरलिझम. आपण जेव्हा आधीचा पॉईंट डिस्कस करत होतो तेव्हा, आणि तेव्हा एकदम शेवटचा पॉईंट होता आपला हा की ग्रासरूट लेवलचं गव्हर्नन्स, दॅट इज पंचायत राज. सो हे जे पंचायत राज आहे किंवा हे म्युन्सिपाल्टीज आणि पंचायत राज आहे, सो ह्या कशामध्ये कव्हर होत आहेत बेसिकली, तर तुम्ही लोकल ऑथॉरिटी या कॉन्सेप्ट अंडर कव्हर होत आहेत. त्यामुळे त्या स्टेट आहेत अंडर आर्टिकल 12. ओके. दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटी, दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला सुद्धा स्टेट मानण्यात आलेलं आहे बिकॉज इट मॅनेज अर्बन डेव्हलपमेंट मॅनेज करते म्हणून दिल्ली डेव्हलपमेंट ऑथॉरिटीला सुद्धा स्टेट कन्सिडर करण्यात आलं आहे आणि हे टिपिकल म्युन्सिपल फंक्शन आहे. आता हे पंजाब वॉटर सप्लाय बोर्ड वर्सेस रणजोत सिंग ही जी काही केस होती त्यामध्ये सुप्रीम कोर्टने रूल दॅट अ स्टॅट्युटरी बॉडी is an independent body. There is no proof that any order from the state are legally binding on it. कुठल्याही प्रकारची जी काही ऑर्डर आहे स्टेटची ती स्टेटची ती लिगली बाइंडिंग नाही आहे पंजाब वॉटर सप्लाय. वाईल द स्टेट मे हॅव सम कंट्रोल ओव्हर हायरिंग एम्प्लॉईज अँड लोकल ऑथॉरिटीज, इट मस्ट फॉलो द लॉ स्ट्रिक्टली. ओके. Bodies fall under state as defined in Article 12 of the Indian Constitution. They must follow principle of equality 14 and 16. या पर्टिक्युलर केसमध्ये सांगितलं होतं की स्टेटच्या डेफिनेशनमध्ये ज्या ज्या काही बॉडीज येत आहेत त्यांनी काय लक्षात ठेवलं पाहिजे, आर्टिकल 14 आणि 16 लक्षात ठेवलं पाहिजे. 14 राईट टू इक्वॅलिटी अँड इक्वॅलिटी बिफोर लॉ, 16 इक्वॅलिटी इन पब्लिक एम्प्लॉयमेंट. ओके. सो हे लक्षात ठेवूनच या बॉडीजनी वागलं पाहिजे जेव्हा ते, कारण पब्लिक एम्प्लॉयमेंट येणार आहेत, तिथे लोक जे कामाला जाणार आहेत त्यांना पब्लिक एम्प्लॉयमेंट मिळणार आहे. त्यामुळे 16 डोक्यात ठेवायचे आणि सगळे लोक इक्वली ट्रीट सुद्धा झाले पाहिजे. दे कॅनॉट इग्नोर ड्युटी अँड स्टेट कॅनॉट इश्यू ऑर्डर दॅट व्हायोलेट दिस कॉन्स्टिट्युशनल राईट्स. ओके. रशीद अहमद वर्सेस म्युन्सिपल बोर्ड कैराना. Okay, a municipal bylaw was struck down as ultra virus because it violated a citizen's fundamental rights. Okay, citizenचं फंडामेंटल राईट व्हायोलेट केलं होतं. ह्या एक बायलॉ पास केला होता म्युन्सिपल बोर्डने. सो ते व्हायोलेट केलं होतं त्यामुळे तो अल्ट्रा व्हायरस म्हणून कोर्टानं काढून टाकला किंवा अल्ट्रा व्हायरस डिक्लेअर केला. ओके. त्यामुळे अशा पद्धतीने कुठलीही लोकल ऑथॉरिटी, पंचायत, म्युन्सिपाल्टीज, इव्हन ते दिल्ली म्युन्सिपल कमिशन, सो हे सगळे जे काही ज्या काही ऑथॉरिटीज आहेत, दिल्ली म्युन्सिपल ऑथॉरिटी किंवा ह्या सगळ्या ज्या काही ऑथॉरिटीज आहेत, म्युन्सिपल बोर्ड, या कोणत्याही प्रकारचं फंडामेंटल राईट व्हायोलेट करू शकत नाही. आणि फंडामेंटल राईट व्हायोलेट केलेला जर कुठला बायलॉ, लॉ, ऍक्ट काही जरी त्यांनी पास केलं तरी सुद्धा ते काय असणार आहे, अल्ट्रा व्हायरस असणार आहे. हे या केसमध्ये एड झालं होतं. मोहम्मद यासिन वर्सेस टाउन एरिया कमिटी. Supreme Court ruled that charging fee on wholesale dealers was unconstitutional under Article 19(1)(g) as restricted business activity. या केसमध्ये म्हटलं होतं की बिझनेस ऍक्टिव्हिटी, टाउन एरिया कमिटी काय आहे, लोकल ऑथॉरिटी आहे. सो ही लोकल ऑथॉरिटी जर असं काहीतरी करत असेल जे तुमचं बिझनेस किंवा राईट, तुमचा जो काही बिझनेस करण्याचा राईट आहे तो हॅम्पर करत असेल तर ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं कोर्टने डिक्लेअर केलेलं आहे. आता बघा, लोकल ऑथॉरिटीज क्लिअर करायला फार जास्त सोप्या वाटतात कारण आपल्याला माहिती आहे म्युन्सिपाल्टीज, पंचायत हे सगळ्या डिफाईन्ड गोष्टी आहेत किंवा हे आपल्याला ठरवणं जास्त सोपं आहे. पण जेव्हा अदर ऑथॉरिटीजचा मुद्दा येतो तेव्हा अदर ऑथॉरिटीज डिफाईन्ड करणं ही फार जास्त अवघड गोष्ट आहे. कोर्टाच्या समोर सुद्धा ही अवघड गोष्ट बनते कारण अदर ऑथॉरिटीज
खूप स्कोप येतो ना याला, ह्या कॉन्सेप्टला ऑदर असं आल्यानंतर खूप जास्त स्कोप येतो. सो द टर्म ऑदर ऑथॉरिटीज इन आर्टिकल 12 हॅज बीन गिव्हन ब्रॉड इंटरप्रिटेशन ड्यू टू इव्हॉल्विंग रोल ऑफ स्टेट इन गव्हर्नन्स अँड पब्लिक सर्व्हिसेस. The government now provides various services directly or through external bodies, leading to debate on whether such bodies qualify as state. So state म्हणायचं की नाही, याचा खूप जास्त मोठा डिबेट आपल्याला समोर दिसतो. आता बघा, जी स्टेटची डेफिनेशन कशी इव्हॉल्व होतीये हे आपल्याला या अदर ऑथॉरिटीजची कन्सेप्ट समजताना कळणार आहे. जो आपला क्वेश्चन होता की कशा पद्धतीने स्कोप वायडन झाला आणि व्हेरियस जजमेंट्स थ्रू एक्सप्लेन करा, तर त्याचं हे आन्सर आहे. सो लक्ष द्यायचं आहे आपल्याला इथे व्यवस्थित. मद्रास हायकोर्ट इन युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास वर्सेस शांताबाई अप्लाइड द एज्युस्डम जेनरस. एज्युस्डस जेनरस मीन्स ऑफ द सेम काइंड, म्हणजे एकाच प्रकारचं. जसं आपल्याला काही गाड्यांची नावं घेतली तर आपल्याला एक पुढची पण काय, पुढचं आपल्याला काय कॉमा केलेली गोष्ट जर डॅश असेल तर आपण तिथे एखादी गाडीच धरू. म्हणजे काय तर ऑफ द सेम काइंडची गोष्ट आपण तिथे पुट करू. तर त्याच पद्धतीने आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे, तर अदर ऑथॉरिटीज म्हणजे काय, तर ऑफ द सेम काइंड. जसं लोकल ऑथॉरिटीज, म्युन्सिपल ऑथॉरिटीज, मग ऑफ द सेम काइंड हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. असं कोणत्या केसमध्ये सांगितलेलं होतं बघा, हे इव्हॉल्व झालेलं आहे, हे बदललेलं आहे, पुढे खूप जास्त वेगवेगळे जजमेंट्स आलेले आहेत. पण फर्स्ट केस आपण जर बघितली, युनिव्हर्सिटी ऑफ मद्रास वर्सेस शांताबाई, त्याच्यामध्ये एज्युस्डम जेनरस हा रूल अप्लाय केला होता. सिमिलर टू द गव्हर्नमेंट बॉडीज, म्हणजे लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह किंवा म्युन्सिपल ऑथॉरिटीज सारखंच फंक्शन करणार आहे. ETC असं लिहिल्यानंतर पण आपण जे लक्षात येतं की हा ऑफ द सेम काइंड. तर तसं दिस रिस्ट्रिक्टेड इंटरप्रिटेशन इन्क्लूड ओनली दोज बॉडीज परफॉर्मिंग गव्हर्नमेंट ऑर सॉवरिन फंक्शन्स. सो याच्यामध्ये कुठल्या हे रिस्ट्रिक्शन, हे रिस्ट्रिक्टेड होतं ना अप्रोच हा. अदर ऑथॉरिटीज म्हणजे खूप काही वेगळं नाही. युनिव्हर्सिटी पण त्याच्यात येणार नाही, कारण ऑफ द सेम काइंड म्हणजे फक्त म्युन्सिपाल्टी, पंचायत सिस्टीम, किंवा तेव्हा तर पंचायत नाही, पण ज्या काही म्युन्सिपाल्टीज वगैरे आहेत किंवा जे काही लेजिस्लेचर किंवा एक्झिक्युटिव्ह आहे, तर त्याच प्रकारचं. ओके, सो ह्यांनी काय एक रिस्ट्रिक्टिव्ह अप्रोच आपल्याला, रिस्ट्रिक्टिव्ह इंटरप्रिटेशन या केसने दिलं स्टेटचं. स्टेट म्हणजे काय, ऑफ द सेम काइंड, त्या प्रकारचं असं एक इंटरप्रिटेशन आपल्याला मिळालं. त्यानंतर उज्जंबाई वर्सेस स्टेट ऑफ UP या केसमध्ये काय झालं होतं, जे प्रायव्हेट बॉडीज होत्या, ज्या स्टॅट्युटरी फंक्शन परफॉर्म करत होत्या, त्यांना कन्सिडर केलं जाणार नाही स्टेट अनलेस दे हॅव डीप गव्हर्नमेंटल कंट्रोल. दिस केस लिमिटेड द ब्रॉड ॲप्लिकेशन ऑफ आर्टिकल 12. बघा, उज्जंबाई वर्सेस स्टेट ऑफ UP या केसमध्ये बेसिकली काय सांगितलं होतं की प्रायव्हेट बॉडीज असतात ना, काही वॉटर सप्लाय रिलेटेड गोष्टी करणारे, सॅनिटेशन रिलेटेड गोष्टी करणाऱ्या काही प्रायव्हेट बॉडीज असतात, पण त्या स्टॅट्युटरी फंक्शन परफॉर्म करत असतात. स्टॅट्युटरी फंक्शन म्हणजे काय, एखाद्या कायद्या थ्रू नेमून दिलेलं काम, असं काम ते करत असतात. पण हे करत असताना सुद्धा त्यांना स्टेट कन्सिडर केलं जाणार नाही, असं उज्जंबाई वर्सेस स्टेट ऑफ UP या केसमध्ये सांगितलं. सो दिस इज व्हेरी restrictive interpretation of Article 12. This case limited the broad application of Article 12. नेक्स्ट केस आहे राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड. आता आपल्याला केसच्या नावावरूनच कळतंय कोण स्टेट आहे की नाही याचं डिस्कशन चाललंय. राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड स्टेट आहे की नाही या कॉन्सेप्टचं किंवा या गोष्टीचं डिस्कशन इथे चाललेलं आहे. वर्सेस मोहनलाल. सुप्रीम कोर्ट एक्सपांडेड द डेफिनेशन ऑफ स्टेट अँड इन्क्लूड स्टॅट्युटरी कॉर्पोरेशन्स. बघा, हे स्टॅट्युटरी इलेक्ट्रिसिटी सप्लाय करणं, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं, हे काय आहे, एक स्टॅट्युटरी फंक्शन आहे. आणि स्टॅट्युटरी फंक्शन कोण परफॉर्म करतायत, हा जो कोणता बोर्ड आहे राजस्थान इलेक्ट्रिसिटी बोर्ड तो परफॉर्म करतोय. So the state definition of state include a statutory corporation that perform essential public duties. So essential public duty आहे ही इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणं. Even if a body is not directly controlled by government, it is created by law and carries out governmental functions. It falls under Article 12. बघा, डायरेक्टली कंट्रोल करत नसलं जरी गव्हर्नमेंट, तरी सुद्धा जर ती बॉडी खूप इसेन्शियल पब्लिक फंक्शन परफॉर्म करत असेल, इलेक्ट्रिसिटी, वॉटर वगैरे रिलेटेड, तर तिला आपण स्टेट मानलं पाहिजे. बघा, उज्जंबाईमध्ये जे सांगितलं होतं त्याच्या विरोधात किंवा त्याच्या अगेन्स्ट हे जजमेंट आहे. आणि त्यामध्ये थोडासा ब्रॉडर अप्रोच आपल्याला बघायला मिळतो. नंतर आपल्या समोर आहे केस, ती म्हणजे द कोर्ट हेल्ड इन
सुखदेव सिंग वर्सेस भगतराम. सुखदेव सिंग वर्सेस भगतराम ही जी कोणती केस होती, यामध्ये ONGC, LIC, IFCI हे जे काही कॉर्पोरेशन्स एस्टॅब्लिश बाय स्टेट आहेत, आर्टिकल 12 कॉर्पोरेशन एस्टॅब्लिश बाय स्टॅट्यूट्स आर स्टेट अंडर आर्टिकल 12. सो सुखदेव वर्सेस भगतराम मध्ये काय सांगितलं होतं, ONGC बघा हे पण काय करतायत, एक इम्पॉर्टंट पब्लिक फंक्शन परफॉर्म करतायत, स्टॅट्युटरी फंक्शन परफॉर्म करतायत. सो यांना स्टेट मानण्यात आलं होतं. The rationale was that the corporation exercised governmental functions and had pervasive control by the government. So गव्हर्नमेंटचा एक कंट्रोल आहे या सगळ्यावरती. डीप अँड परव्हेसिव्ह कंट्रोल ही टर्म R.D. शेट्टी या जजमेंटमध्ये वापरण्यात आलेली आहे. So this case reinforced that statutory corporation performing public functions qualify as state. So जे इम्पॉर्टंट पब्लिक फंक्शन परफॉर्म करतायत ते स्टेट म्हणून क्वालिफाय होणार आहेत. इन द केस ऑफ सबाजित तिवारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया, सुप्रीम कोर्ट took a narrow view and ruled Council of Scientific Industrial Research CSIR was not state. बघा सबाजित तिवारीमध्ये काय हेल्ड करण्यात आलं, परत एकदा एक नॅरो अप्रोच आपल्याला दिसून येतो, छोटा दृष्टिकोन कोर्टाचा आपल्याला इथे दिसून येतो की त्यांनी ही जी हे इम्पॉर्टंट पब्लिक फंक्शन परफॉर्म करणारी आहे काउन्सिल आहे, काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. सो त्या तरी सुद्धा म्हणजे एवढे इम्पॉर्टंट पब्लिक फंक्शन परफॉर्म करणारी काउन्सिल असताना सुद्धा त्याला स्टेट नाही असं डिक्लेअर केलं होतं. पण हे सबाजित तिवारीवालं जे जजमेंट आहे ते ओव्हररूल्ड झालेलं आहे प्रदीप कुमार बिस्वास वर्सेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी 2002 मध्ये. ओके, सो आता जर विचारलं तुम्हाला कोणी की CSIR स्टेट आहे की नाही, तर येस, CSIR इज स्टेट अंडर आर्टिकल 12. कारण सबाजित तिवारी वर्सेस युनियन ऑफ इंडिया हे जजमेंट ओव्हररूल्ड झालेलं आहे प्रदीप कुमार बिस्वास वर्सेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी. ओके, नेक्स्ट जजमेंट आहे R.D. शेट्टी वर्सेस R.D. शेट्टी वर्सेस इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी. खूप जास्त जेव्हा स्टेटची कॉन्सेप्ट तुम्हाला विचारली जाईल तेव्हा जर हे जजमेंट मेन्शन नाही केलं तर नाही चालणार. ओके, सो हे जजमेंट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. R.D. शेट्टी वर्सेस इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी. द कोर्ट लेट डाऊन इन्स्ट्रुमेंटॅलिटी टेस्ट. या जजमेंटमध्ये बेसिकली आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटॅलिटी टेस्ट कोर्टाने दिली. इफ अ बॉडी फंक्शन्स ॲज अन इन्स्ट्रुमेंटॅलिटी ऑर एजन्सी ऑफ गव्हर्नमेंट इट कॅन बी कन्सिडर्ड ॲज स्टेट. स्टेटची इन्स्ट्रुमेंटॅलिटी किंवा एजन्सी म्हणून जर एखादी बॉडी परफॉर्मन्स करत असेल, इलेक्ट्रिसिटीच्या रिलेटेड, वॉटरच्या रिलेटेड, सॅनिटेशनच्या रिलेटेड, अजून कोणत्याही प्रकारे जर एखादी बॉडी गव्हर्नमेंटची इन्स्ट्रुमेंटॅलिटी और एजन्सी म्हणून परफॉर्म करत असेल तर ती काय कन्सिडर केली जाणार आहे, स्टेट कन्सिडर केली जाणार आहे, असं R.D. शेट्टी वर्सेस इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीने सांगितलं. आणि मग यामध्ये काय फॅक्टर्स आपण कन्सिडर केले पाहिजेत बघा, याच्यामध्ये काही फॅक्टर्स दिलेत, लिस्ट दिलेली आहे फॅक्टर्सची. द एंटायर शेअर कॅपिटल इज हेल्ड बाय गव्हर्नमेंट. शेअर कॅपिटल जे आहे ते कोणी दिलेलं असलं पाहिजे, गव्हर्नमेंटचा रोल असला पाहिजे त्यामध्ये. फायनान्शियल असिस्टन्स असलं पाहिजे स्टेटचं, सो मच ॲज टू मीट ऑलमोस्ट एंटायर एक्सपेंडिचर ऑफ कॉर्पोरेशन. स्टेटने सुद्धा त्यामध्ये काय आपलं फायनान्शियल असिस्टन्स प्रोव्हाइड केलेलं असलं पाहिजे. हे इम्पॉर्टंट पॉईंट आहे बघा. डीप अँड परव्हेसिव्ह कंट्रोल ऑफ स्टेट इथे आपल्याला दिसला पाहिजे. डीप अँड परव्हेसिव्ह कंट्रोल ऑफ state. The functions of the corporation are of public importance and closely related to the governmental functions. Public importance फंक्शन असलं पाहिजे आणि गव्हर्नमेंट फंक्शन्सला क्लोजली रिलेटेड असलं पाहिजे. डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ट्रान्सफर टू कॉर्पोरेशन. आणि एखादंच डिपार्टमेंट असेल आणि तेच जर त्या कॉर्पोरेशनला ट्रान्सफर करत असेल गव्हर्नमेंट काय प्रयत्न करतं की आपल्या डोक्यावरचा भार थोडा कमी व्हावा आणि तो डिवाइड व्हावा, जेणेकरून काय होईल, स्मूथ फंक्शनिंग होईल. लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत असताना जेव्हा एवढ्या लोकांना एवढ्या गोष्टी प्रोव्हाइड करायच्या असतात तेव्हा गव्हर्नमेंट सगळ्या ठिकाणी पुरं पडू शकत नाही. ओके, त्यामुळे गव्हर्नमेंटला एखादा डिपार्टमेंट, एखादं एजन्सी किंवा एखादा काउन्सिल हे प्रायव्हेट एंटिटीजकडे ट्रान्सफर करावं लागतं. सो हे जर गव्हर्नमेंटने केलेलं असेल
आणि ते इम्पॉर्टंट पब्लिक फंक्शन परफॉर्म करणारं डिपार्टमेंट आहे, तर ते काय असणार आहे, स्टेट असणार आहे अंडर आर्टिकल 12. एन्जॉयज मोनोपॉली स्टेटस विच स्टेट कन्फर्ड अँड इज प्रोटेक्टेड बाय इट. मोनोपॉली स्टेटस म्हणजे हे कुणी दुसरं करू शकत नाही. हे जर फंक्शन परफॉर्म करायचं आहे तर ही पर्टिक्युलर एजन्सी किंवा हे पर्टिक्युलर जे काही काउन्सिल आहे, जे पर्टिक्युलर बॉडी आहे, तर तेच फक्त हे जे काही फंक्शन आहे ते परफॉर्म करू शकतं. असा मोनोपॉली स्टेटस आहे आणि तो स्टेटने देऊ केलेला आहे आणि बाय लॉ त्यांना मिळालेला आहे. जर दुसरे कोणी करू शकत नाही आहे, कॉम्पिटिशन नाही आहे, तर काय गोष्ट घडू शकते, जर मोनोपॉली स्टेटस असेल एखाद्या गोष्टीसाठी तर त्यांची मक्तेदारी तयार होऊ शकते आणि त्या मक्तेदारीतून काय जर पब्लिक इम्पॉर्टन्सचं फंक्शन ते परफॉर्म करतायत तर लोकांना त्रास होऊ शकतो, सामान्य जनतेला त्रास होऊ शकतो. त्यामुळे काय, जर मोनोपॉली स्टेटस असेल तर त्याला स्टेट कन्सिडर करणं गरजेचं आहे. म्हणजे आर्टिकल 12 अंडर जर ते स्टेट झालं तर आर्टिकल 32 अंडर रीट दाखल करता येणार आहे. ओके, सो हे R.D. शेट्टी मध्ये दिलेले फॅक्टर्स होते जे कन्सिडर करायला सांगितले होते. तर SC कन्क्लुडेड, सुप्रीम कोर्ट कन्क्लुडेड इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटीज अनडाउटेडली अँड इन्स्ट्रुमेंटॅलिटी ऑर एजन्सी ऑफ स्टेट. आणि ह्या पर्टिक्युलर केसमध्ये कुणाची इन्स्ट्रुमेंटॅलिटी और कोण स्टेट आहे की नाही हे डिस्कस केलं जात होतं. तर इंटरनॅशनल एअरपोर्ट ऑथॉरिटी स्टेट आहे की नाही याच्यावरती चर्चा होती. तर कोर्टाने सांगितलं की येस अनडाउटेडली, कारण ते खूप जास्त इम्पॉर्टंट मोठं पब्लिक फंक्शन परफॉर्म करतात. नॉन स्टॅट्युटरी बॉडीज परफॉर्मिंग पब्लिक फंक्शन, दिस एक्सपांडेड द स्कोप ऑफ स्टेट. आपण म्हणतोय ना की प्रायव्हेट लिबरलायझेशनच्या काळामध्ये स्टेटचा कसा स्कोप एक्सपांड झाला हाच आपल्या सिलेबसचा पॉईंट आहे. सो तो असा एक्सपांड झाला. ओके, R.D. शेट्टी हे जे एक्सलंट जजमेंट आहे आपल्या सिलेबसच्या पॉईंटला विचारल्या गेलेल्या क्वेश्चनसाठी आन्सर करताना. ओके, तो इन्क्लूड नॉन स्टॅट्युटरी बॉडीज परफॉर्मिंग पब्लिक फंक्शन्स. सोमप्रकाश रेखी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. द कोर्ट हेल्ड दॅट भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड through a government company under the Companies Act was an instrumentality of state. Okay, state आहे कोण, BPCL, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड. If the government had dominant control over policy, finances and administration, such a company could be considered state. बघा, एक डॉमिनेंट कंट्रोल आहे, पॉलिसीच्या रिलेटेड असेल, फायनान्सच्या रिलेटेड असेल, कोणाकडे BPCL कडे. सो असा जर डॉमिनेंट कंट्रोल असेल तर त्याला स्टेट मानलं गेलं पाहिजे. आधुनिक काळातलं मोठं फंक्शन परफॉर्म करताय ना हे. सो स्टेटचे डेफिनेशन आपल्याला वाईडन करणं फार जास्त गरजेचं आहे आणि ते असं कोर्टाने आपल्या जजमेंट्स थ्रू केलेलं आहे. अजय हसिया वर्सेस खालिद मुजीब, अगेन R.D. शेट्टी नंतर एक इम्पॉर्टंट जजमेंट. अ गव्हर्नमेंट एडेड एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स वॉज हेल्ड टू बी स्टेट अंडर आर्टिकल 12. कोर्ट लेट डाऊन फर्दर टेस्ट टू डिटरमाइन इन्स्ट्रुमेंटॅलिटी such as extent of government funding, किती गव्हर्नमेंट फंड त्या पर्टिक्युलर इन्स्टिट्यूटला मिळतोय. ओके, त्यानंतर गव्हर्नमेंट कंट्रोल इन पॉलिसी अँड ॲडमिनिस्ट्रेशन, आणि गव्हर्नमेंटचा पॉलिसी आणि ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काय रोल आहे हे अजय हसिया या केसमध्ये बघायला सांगितलं कोर्टाने. दिस एक्सटेंडेड द फंडामेंटल राईट्स प्रोटेक्शन टू स्टुडंट्स अगेन्स्ट सच इन्स्टिट्यूशन. सो या केसने बेसिकली काय केलं, स्टुडंट्सचे जे राईट्स होते, आपण आता राईट म्हणत असताना राईट टू एज्युकेशन आपल्याला डोळ्यासमोर ठेवायचं आहे, फंडामेंटल राईट आहे. सो जे जे फंडामेंटल राईट प्रोटेक्शन होतं स्टुडंट्सचं अगेन्स्ट सच इन्स्टिट्यूशन, अशा इन्स्टिट्यूशन्स काय करत होत्या, खूप जास्त अन्याय करत होत्या. सो ते लक्षात घेऊन त्या स्टेट आहेत की नाही हे हेल्ड करून अजय हसिया केसमध्ये आपल्याला काय झालं, दिस एक्सटेंडेड फंडामेंटल राईट प्रोटेक्शन टू द स्टुडंट अगेन्स्ट सच इन्स्टिट्यूशन. आता NCERT स्टेट आहे की नाही या रिलेटेड ही केस आहे, चंद्रमोहन खन्ना वर्सेस NCERT. सो बेसिकली या केसमध्ये हे हेल्ड झालं होतं की NCERT was an autonomous institution without pervasive control, so it is not state. So NCERT is not a state. हे हेल्ड झालं होतं. सो आत्ताही आपल्याला जर विचारलं NCERT स्टेट आहे की नाही तर नाही. ओके, प्रदीप कुमार बिस्वास वर्सेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी. हे आपण बघितलं होतं, सभाजित तिवारी जे जजमेंट होतं ते ओव्हररूल केलंय कोणी, प्रदीप कुमार बिस्वास वर्सेस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल बायोलॉजी. इथे पण काय झालं होतं,
अप्लाय केली होती इन्स्ट्रुमेंटॅलिटी टेस्ट, जी आपण कोणत्या जजमेंटमध्ये पाहिली, R.D. शेट्टी या जजमेंटमध्ये पाहिली. आणि हे सगळी ही इन्स्ट्रुमेंटॅलिटी टेस्ट अप्लाय करून ओव्हररूल्ड केलं सबाजित तिवारी जजमेंट अँड फाउंड दॅट CSIR हॅज डीप गव्हर्नमेंटल कंट्रोल. गव्हर्नमेंटच्याच हातात बऱ्याचशा गोष्टी आहेत या CSIRच्या रिगार्डिंग. सो in administration and policies, this case referred as a scientific and research institutions with government control can be considered as state. So ह्याला स्टेट मानलं जाईल असं सांगण्यात आलं. झी टेलिफिल्म्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया. आता या केसमध्ये काय झालं होतं बघा, BCCI जे बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया आहे, ते स्टेट आहे की नाही या रिलेटेड डिस्प्यूट होता झी टेलिफिल्म्स वर्सेस युनियन ऑफ इंडिया मध्ये. सो या केसमध्ये काय झालं होतं की BCCI हे स्टेट नाही. ओके, डिस्पाइट BCCI's मोनोपॉली ओव्हर इंडियन क्रिकेटच्या रिगार्डिंग BCCIची मोनोपॉली आपल्याला दिसून येते, तरी सुद्धा ती एक प्रायव्हेट बॉडी आहे आणि गव्हर्नमेंटचा कंट्रोल तिच्यावर नाही आहे. However, court noted that BCCI could still be subject to writ jurisdiction under Article 226. हायकोर्टची writ jurisdiction आहे 226, त्यामध्ये BCCI काय आहे, सब्जेक्ट आहे असं कोर्टाने हेल्ड केलं, कारण ते एक पब्लिक फंक्शन परफॉर्म करत आहे. The definition of state under Article 12 is expansive, covering governmental control entities that perform public functions. Court focus financial, functional and administrative control of the government, legal form of entity. हे आपण बघितलं की डीप आणि परमिसिव्ह कंट्रोल इन रिस्पेक्ट ऑफ व्हॉट, फायनान्शियल, फंक्शनल अँड ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ओके, ज्युडिशियरी, द ज्युडिशियरी लाईक एक्झिक्युटिव्ह अँड legislature is an organ of the state. However, it is not explicitly mentioned in Article 12. आता ज्युडिशरीच्या रिलेटेड आपण जर विचार केला तर आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 12 मध्ये पहिलाच पॉईंट काय होता, लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह ऑफ युनियन अँड स्टेट. ज्युडिशरीचं मेन्शन आहे का तिथे, कुठे नाही. पण मग अदर ऑथॉरिटीजच्या कन्सेप्टमध्ये ज्युडिशरी कव्हर होणार की नाही असा क्वेश्चन इथे आपल्याला पडला पाहिजे. ओके, सो मी याचा आन्सर सांगते की ज्युडिशरी जेव्हा ज्युडिशियली ॲक्ट करत असेल, म्हणजे ज्युडिशरीचं काम जेव्हा ती करत असेल, जजमेंट्स देणं, केस एक्झामाइन करणं, तेव्हा ती स्टेट नसणार आहे. ओके, एखाद्या कोर्टाने दिलेल्या जजमेंटच्या विरोधात तुम्ही रिट नाही दाखल करू शकत. पण जेव्हा हीच ज्युडिशरी एक्झिक्युटिव्हचं फंक्शन परफॉर्म करत असेल, लॉ मेकिंगमध्ये आली असेल किंवा काही रूल्स देत असेल, रेग्युलेशन्स इम्पोज करत असेल किंवा काही वेगळे फंक्शन्स ज्युडिशियली ॲक्ट करत नसेल, तेव्हा ती स्टेट असणार आहे. बघूयात आपण याच्या रिलेटेड काही केसेस आहेत. नरेश श्रीधर मिरजकर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र. दिस केस इन्व्हॉल्व्ड अ ज्युडिशियल ऑर्डर पास्ड बाय बॉम्बे हायकोर्ट प्रोहिबिटिंग पब्लिकेशन ऑफ विटनेस टेस्टिमनी. ओके, द पिटिशनर चॅलेंज द ऑर्डर. आता एक ऑर्डर दिली होती कोर्टाने, ती चॅलेंज करण्यात आली 19(1)A फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनच्या कंटेक्स्टमध्ये. सुप्रीम कोर्टने म्हटलं की तुम्ही ज्युडिशियरीच्या ज्या काही ऑर्डर्स असतात, ज्युडिशियल डिसिजन्स असतात, ते तुम्ही चॅलेंज नाही करू शकत फॉर द व्हायोलेशन ऑफ द फंडामेंटल राईट. सो जर तुमचे फंडामेंटल राईट्स कोर्टाने व्हायोलेट केले तर तुम्ही कोर्टात जाऊ शकत नाही किंवा त्याच्या विरोधात जाऊ शकत नाही, रिट दाखल करू शकत नाही. बेसिकली the judgment indicates that judiciary is not included in the definition of state. So यातून आपल्याला काय कळतं की ज्युडिशियरी हे स्टेटच्या डेफिनेशनमध्ये येत नाही. त्यानंतर आहे AR अंतुले वर्सेस RS नायक. This case involved transfer of corruption cases against AR Antule from special court to high court. Supreme Court admitted that its earlier order transferring the case was incorrect and violated the principle of natural justice. Court held that if judicial order infringes fundamental right, it can be reviewed. So court म्हटलं की आमची जी काही आधीची ऑर्डर होती कोर्टाची, सुप्रीम कोर्ट हायकोर्टची, सो ती जी काही होती ती व्हायोलेट करत होती बेसिकली नॅचरल जस्टिसचं प्रिन्सिपल. सो आम्ही ती बदलतोय आणि त्याने सांगितलं की हे रिव्ह्यू होऊ शकतं. जर फंडामेंटल राईट्सचं व्हायोलेशन होतं असं कोर्टाला वाटलं तर ज्युडिशरीच्या ज्या काही ऑर्डर्स आहेत त्या सुद्धा रिव्ह्यू केल्या जाऊ शकतात. पण इथे पण फक्त ते रिव्ह्यू करू शकतात असं त्यांनी सांगितलंय. ते स्टेट आहेत म्हणून रिव्ह्यू करू शकतात किंवा स्टेट आहेत म्हणून त्यांच्या अगेन्स्ट जाता येईल असं वगैरे काही मेन्शन केलेलं नाही आहे AR अंतुले या केसमध्ये. However, it did not explicitly hold that judiciary is state.
under Article 12, but it opened the door for considering judicial actions that violate fundamental rights. So जरी असं स्टेट म्हणून मेन्शन केलेलं नसलं तरी एक डोअर ओपन झाल्यासारखं आहे ना, की कोर्टानं मान्य केलं की येस ज्युडिशरीकडून पण चुका होऊ शकतात, ज्युडिशरीकडून पण काही वेळेस फंडामेंटल राईट्स व्हायलेट होऊ शकतात, तर ते रिव्ह्यू केले गेले पाहिजे. आता रेज्जू प्रसाद शर्मा वर्सेस स्टेट ऑफ आसाम या केसमध्ये सुप्रीम कोर्टने डिस्कस केलं होतं आर्टिकल 12ला, आणि म्हटलं होतं की इट रिअफर्म दॅट कोर्ट वेन एक्सरसाइजिंग ज्युडिशियल फंक्शन्स आर नॉट इन्क्लुडेड. जेव्हा कोर्ट ज्युडिशियल फंक्शन्स एक्सरसाइज करत असेल तेव्हा त्याला स्टेट म्हणता येणार नाही. पण वेअरॅज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह फंक्शन्स असेल, जसं मी म्हटलं की लॉ मेकिंगचं काहीतरी फंक्शन किंवा ॲडमिनिस्ट्रेशनचं किंवा काहीतरी रूल्स घालून देताय तुम्ही, बिहेवियरल रूल्स असतील किंवा कशाच्याही संदर्भात नॉन ज्युडिशियल फंक्शन असेल बेसिकली, तर त्यामध्ये सच ॲज अपॉइंटमेंट, सर्व्हिस मॅटर्स, पॉलिसी डिसिजन्स, अपॉइंटमेंटसुद्धा केल्या जातात. सो हे जी कामं जेव्हा करत असतं ज्युडिशरी विच कॅन बी सब्जेक्ट टू फंडामेंटल राईट्स, आणि हे काय असणार आहे, सब्जेक्ट टू फंडामेंटल राईट्स असणार आहे, आणि चॅलेंज केलं जाऊ शकतं. मी जे सांगितलं की वाईल परफॉर्मिंग ज्युडिशियल फंक्शन नॉट कन्सिडर ॲज स्टेट, while performing administrative or non-judicial functions, then it is considered as a state. So हे झालं ज्युडिशरीच्या संदर्भात. आता बघा, आपण आतापर्यंत बघितलं की स्टेटची डेफिनेशन कशी इव्हॉल्व होत गेली. शांताबाईवाला जे फर्स्ट आपली केस होती त्यामध्ये एज्युस्टिस जनरस म्हणजे ऑफ द सेम काइंड, म्हणजे एवढाच फक्त लेजिस्लेचर, एक्झिक्युटिव्ह, म्युनिसिपल ऑथॉरिटीज वगैरे, म्हणजे हे ETC असं बेसिकली त्यांनी सांगितलं की हे लोकल ऑथॉरिटीज, अदर ऑथॉरिटीज म्हणजे गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूट्सच फक्त यामध्ये कव्हर होणार असं सांगितलं. त्यानंतर उज्जंबाईमध्ये सुद्धा आपल्याला एक रिस्ट्रिक्टेड अप्रोच मिळाला. पण मग नंतर इव्हॉल्व झालं, त्यानंतर RT शेट्टीचं जजमेंट असेल, आणि बेसिकली जे काही आपण पुढचे जे काही जजमेंट्स पाहिले त्यामधून आपल्याला एक लक्षात आलं की स्टेटची डेफिनेशन ब्रॉड होत गेली, वायडन होत गेली, आणि स्टेटमध्ये बऱ्याच गोष्टी इन्क्लूड होत गेल्या. जसं सबाजित तिवारीचं जजमेंट होतं ते प्रदीप कुमार बिस्वास यांनी ओव्हररूल्ड केलं आणि CSIRला स्टेट म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. सो हे कशामुळे झालंय, तर कोर्टाला सुद्धा एक गोष्ट ध्यानात आली आहे की लिबरलायझेशन वाढतंय आणि नीड टू वायडन द डेफिनेशन ऑफ स्टेट ही इन्क्रीज होत आहे. आता लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन या इंटरकनेक्टेड इकॉनॉमिक पॉलिसीज आहेत. ओके, लिबरलायझेशन इन्व्हॉल्व्स रिड्युसिंग गव्हर्नमेंटल रेग्युलेशन्स, रिस्ट्रिक्शन्स ऑन इकॉनॉमी, फॉस्टरिंग कॉम्पिटिशन अँड मार्केट फोर्सेस. तुम्हाला या तिन्ही कन्सेप्ट माहिती आहेत. लिबरलायझेशन काय आहे, प्रायव्हेटायझेशन काय आहे, ग्लोबलायझेशन काय आहे. जग जवळ येते, कल्चरली असेल, इकॉनॉमिकली असेल, सगळ्याच ॲस्पेक्टमध्ये प्रायव्हेटायझेशन वाढलेलं आहे, प्रायव्हेट सेक्टरची एंट्री झालेली आहे सगळ्याच क्षेत्रांमध्ये. एज्युकेशन, हेल्थ हे जे काही इम्पॉर्टंट सेक्टर्स आहेत ते सुद्धा आता मागे राहिलेले नाही आहेत. त्यामुळे आपल्याला काय करणं गरजेचं बनलंय, स्टेटची जी आपली डेफिनेशन आहे अंडर आर्टिकल 12 ती वायडन करण्याची गरज निर्माण झालेली आहे. The economic reforms introduced in 1991 under LPG model led to significant structural changes in governance, including reduced role of state and increased role of private players. LPG रिफॉर्म्स झाले त्यानंतर आपल्याला लक्षात आलं की गव्हर्नमेंटचा रोल हळूहळू कमी होत गेलाय. प्रत्येक गोष्ट आपण बघतोय की प्रायव्हेटायझेशनच्या दिशेने चाललेली आहे. सो हे कशाचं बाय प्रोडक्ट होतं, तर हे LPG रिफॉर्म्सचं प्रोडक्ट होतं. ओके, आणि प्रायव्हेट प्लेयर्सची एंट्री आपल्याला दिसते. This shift created new challenges and interpretation and application of Article 12. So ही जी काही गोष्ट घडलेली आहे, LPG रिफॉर्म्स झालेले आहेत, त्यामुळे आर्टिकल 12च्या कंटेक्स्टमध्ये आपल्याला खूप जास्त चॅलेंजेस दिसून येतात इंटरप्रिटेशन आणि ॲप्लिकेशन रिलेटेड. आता लिबरलायझेशन अँड नीड ऑफ वायडन द डेफिनेशन ऑफ द स्टेट. आफ्टर लिबरलायझेशन रोल ऑफ इंडियन स्टेट हॅज चेंज सिग्निफिकंटली. अर्लियर state directly controlled industries, okay, provided public services functions mainly as welfare state. Objective काय होतं, social justice, reduction of inequality. इकॉनॉमिक रिफॉर्म झाल्यानंतर 1991चे स्टेट अडॉप्टेड मार्केट ओरिएंटेड अप्रोच. ओके, मार्केट ओरिएंटेड अप्रोच अँड एनकरेज प्रायव्हेट पार्टिसिपेशन. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप ही कॉन्सेप्ट PPP आपण म्हणतो. सो प्रायव्हेट पार्टनरशिपला गव्हर्नमेंटनं काय केलं, एनकरेज केलं. द रोल ऑफ द स्टेट शिफ्टेड फ्रॉम डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट टू रेग्युलेशन अँड सुपरविजन.
डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट पासून ते रेग्युलेशन आणि सुपरविजन पर्यंत आपल्याला हा रोल वाढलेला दिसून येतो. मेनी इसेन्शियल सर्व्हिसेस सच एज एज्युकेशन, हेल्थ, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्ट, बँकिंग अँड टेलिकम्युनिकेशन आर प्रोव्हाइडेड बाय प्रायव्हेट बॉडीज. आपल्याला हे डेली बेसिसवरती आपण बघतोय. एज्युकेशन, प्रायव्हेट इन्स्टिट्यूट्स दिसतात, हेल्थ केअरमध्ये सुद्धा, इलेक्ट्रिसिटी, ट्रान्सपोर्ट. त्यामुळे आपण बघितलं होतं की इलेक्ट्रिसिटी जे काही काउन्सिल आहे तर ते इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणारी जी काही एजन्सी आहे तिला सुद्धा स्टेट मानलं जावं असं जजमेंट आहे. सो ट्रान्सपोर्ट, बँकिंग, टेलिकम्युनिकेशन सगळे प्रायव्हेट बॉडीजकडे गेलेले आहेत. टेलिकम्युनिकेशनच्या बाबतीत तर आपल्याला माहितीच आहे की किती प्रायव्हेट प्लेयर्स सध्या मार्केटमध्ये आहेत. Their decision have a direct impact on the lives of people and affect important fundamental rights such as right to equality, right to life, right to livelihood. आपले जे 14 पासून ते 32 पर्यंत आणि 35 पर्यंत आहेत, पण 32 पर्यंतचे जे काही बेसिक आपले इम्पॉर्टंट राईट्स आहेत तर त्या प्रत्येक फंडामेंटल राईटवरती कुठे ना कुठेतरी ह्या सगळ्या बदलांचा परिणाम होतो आहे. मग जर या सगळ्या बदलांचा परिणाम आपल्या फंडामेंटल राईट्सवर होतोय तर त्या फंडामेंटल राईट्सच्या प्रोटेक्शनसाठी जे आर्टिकल 32 आहे ते कुणाला कन्सिडर करणार आहे? स्टेटला कन्सिडर करणार आहे. अगेन्स्ट स्टेट असणार आहे त्या सगळ्या राईट्स. तर मग जर स्टेट कन्सिडर होणार आहे तिथे तर स्टेटची डेफिनेशन वाढवणं ही काय आहे? गरज बनलेली आहे. कोर प्रॉब्लेम काय आहे? अंडर आर्टिकल 12 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन फंडामेंटल राईट कॅन बी एन्फोर्स ओनली अगेन्स्ट स्टेट. बघा हेच मी आत्ता सांगितलं, ओनली अगेन्स्ट स्टेट इन्फोर्स होऊ शकतात फंडामेंटल राईट्स. त्यामुळे ट्रॅडिशनल डेफिनेशनने जर आपण गेलो तर आपल्याला दिसून येतं की स्टेट हे लिमिटेड आहे. कशाच्या रिलेटेड? लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह, लोकल ऑथॉरिटीज, अदर ऑथॉरिटीज बस. आणि त्याच्यामध्ये पण अदर ऑथॉरिटीज रिलेटेड काही असे जजमेंट्स आहेत जे आपल्याला सांगतात ऑफ द सेम काइंड, म्हणजे ह्याच्याच रिलेटेड. सो ट्रॅडिशनली जर आपण जायचं म्हटलं तर खूप जास्त प्रॉब्लेम्स तयार होणार आहेत. ओके. आणि गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स अँड ऑथॉरिटीज अंडर डायरेक्ट कंट्रोल. इन लिबरलाइज्ड इकॉनॉमी दिस नॅरो इंटरप्रिटेशन क्रिएट सिरियस प्रॉब्लेम. ओके, असं जर नॅरो इंटरप्रिटेशन आपण ठेवलं तर एक सिरियस प्रॉब्लेम तयार होऊ शकतो. जर प्रायव्हेट बॉडी पब्लिक फंक्शन परफॉर्म करत असतील तर डेफिनेशन ऑफ स्टेट आपल्याला काय केली पाहिजे? वायडन केली पाहिजे. सिटीजन मे लेफ्ट विदाउट इफेक्टिव्ह कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. आणि कदाचित आपण जर असं म्हटलं की पब्लिक फंक्शन परफॉर्म करणारी एंटिटी स्टेट नाही आहे असं जर आपल्याकडून म्हटलं गेलं, कोर्टाकडून असेल किंवा इन जनरली आपण जर तसं मानलं तर काय होऊ शकतं? मोठ्या प्रमाणावरती जे काही लोक आहेत, सिटिझन्स आहेत, ते कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आर्टिकल 32 रिट्स पासनं वंचित राहू शकतात. दिस सिच्युएशन अलाउज द स्टेट टू अवॉइड रिस्पॉन्सिबिलिटी बाय ट्रान्सफरिंग पब्लिक फंक्शन्स टू प्रायव्हेट एंटिटीज. ॲज अ रिझल्ट प्रोटेक्शन ग्रँटेड अंडर आर्टिकल 3 अंडर पार्ट 3 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन बिकम वीक अँड इनएफेक्टिव्ह. सो जो पार्ट 3 आहे तो इनएफेक्टिव्ह आणि वीक बनण्याची शक्यता आहे. म्हणून इन द एरा ऑफ लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन अँड ग्लोबलायझेशन वी नीड टू एक्सपांड द स्कोप ऑफ आर्टिकल 12. ओके. Why the definition of the state must be widened? Public functions is more important than ownership. Public function खूप जास्त इम्पॉर्टंट असतात. एज्युकेशन, हेल्थ, इलेक्ट्रिसिटी, वॉटर हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या काय आहेत? इम्पॉर्टंट आहेत रॅदर दॅन ओनरशिप. ओके. कोणाची तरी मक्तेदारी, ओनरशिप याहीपेक्षा माणूस महत्त्वाचा आहे, जीव महत्त्वाचा आहे. राईट टू लाईफ आर्टिकल 21 इम्पॉर्टंट आहे. शिफ्ट फ्रॉम वेलफेअर स्टेट टू रेग्युलेटरी स्टेट. हे जे शिफ्ट आहे वेलफेअर स्टेटपासून टू रेग्युलेटरी स्टेटपर्यंत, इंडियन स्टेट हॅज मूव्ड फ्रॉम वेलफेअर मॉडेल टू रेग्युलेटरी मॉडेल. ऑल्दो द स्टेट हॅज reduced direct role in service delivery, it continues to control, regulate private actors. प्रोटेक्शन ऑफ फंडामेंटल राईट्स मी जसं सांगितलं, फंडामेंटल राईट्सचं प्रोटेक्शन जर आपल्याला करायचं असेल तर स्टेटचा जे काही डेफिनेशन आहे ती वायडन करणं गरजेचं आहे. चेंजिंग नेचर ऑफ गव्हर्नन्सचं नेचर चेंज होत आहे. गव्हर्नन्स आता आपले जे काही पब्लिक फंक्शन्स आहेत ते इतर प्रायव्हेट एंटिटीजना अलॉट करायला लागलेला आहे, द्यायला लागलेला आहे. आणि आपल्या डोक्यावरचा जो काही अननेसेसरी भार आहे वेअर की एवढ्या सगळ्या पॉप्युलेशनच्या नीडला पुरं पडण्यासाठी काय लागणार आहे तर एक प्रॉपर
प्रॉपर मेकॅनिझम लागतं. सो ते जर आपण डिवाईड केलं तर ते चांगल्या पद्धतीने स्मूथली फंक्शन होईल असं वाटतंय स्टेटला. सो नॉन स्टेट ॲक्टर्स आता आपल्याला समोर दिसायला लागलेले आहेत आणि त्यामुळे ही जी काही कॉन्स्टिट्यूशनची कन्सेप्ट आहे तिचा पुन्हा एकदा आपल्याला विचार करण्याची गरज निर्माण झालेली आहे. इन द एरा ऑफ लिबरलायझेशन रिस्ट्रिक्टेड इंटरप्रिटेशन ऑफ स्टेट नो लॉंगर सफिशियंट. सो रिस्ट्रिक्टेड जे काही इंटरप्रिटेशन आहे स्टेटचं ते आपल्याला ठेवायचं नाही आहे. इफेक्टिव्ह फंडामेंटल राईट्स अँड प्रिव्हेंट मिसयूज ऑफ पब्लिक पॉवर्स. ओके. सो डेफिनेशन ऑफ स्टेट मस्ट बी वायडेड. त्याच्यामुळे लिबरलायझेशनच्या या काळामध्ये स्टेटची डेफिनेशन वायडन केली गेली पाहिजे. तिचा जो काही स्कोप आहे तो वाढवला गेला पाहिजे. आपण हे केस लॉज थ्रू सुद्धा बघितलेला आहे की तो कसा वाढत गेलेला आहे. ज्युडिशियरी सुद्धा हे रिलेटेड इंटरप्रिटेशन्स दिलेले आहेत. टू इन्क्लूड प्रायव्हेट बॉडीज दॅट परफॉर्म पब्लिक ड्युटीज और एक्सरसाइज सिग्निफिकंट पब्लिक ऑथॉरिटी only then can constitutional values remain meaningful in a liberalized and privatized economy. 1991 नंतर आपल्याला जी काही लिबरलाइज प्रायव्हेटाइज इकॉनॉमी दिसतेय आणि हे जे काही आपण म्हणतोय की खूप जास्त प्रमाणावरती फास्ट इकॉनॉमिक स्पिअरमध्ये गोष्टी बदलत आहेत, प्रायव्हेट प्लेयर्स येत आहेत आणि गोष्टी वेगळ्या प्रकारे आपल्याला समोर दिसायला लागलेले आहेत. कारण लिबरलाइज झाल्यात, प्रायव्हेटाईज झाल्यात आणि गव्हर्नमेंटने आपला जो काही रोल आहे तो हळूहळू काढून घ्यायला सुरुवात केलेली आहे. मग या एरामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला एक लक्षात येतं की स्टेटची जी डेफिनेशन आहे आर्टिकल 12 अंडर ती वायडन करण्याची खूप जास्त गरज आहे आणि कोर्टानं ते व्हेरियस जजमेंट थ्रू केलेलं आहे. पुढे पण जर असे कॉन्फ्लिक्ट्स आले तर कोर्ट तसं डिसिजन्स देणार आहे. सो हे होतं स्टेट. आपलं मॉड्यूल 1 मधलं युनिट 2 होतं स्टेट रिलेटेड आणि ह्याच्यावरती स्ट्रेट असेच क्वेश्चन्स येतात की स्टेटची डेफिनेशन एक्सप्लेन करा, स्टेट म्हणजे काय. तर त्याच्यामध्ये तुम्हाला बेसिकली काय लिहायचं आहे, लेजिस्लेचर अँड एक्झिक्युटिव्ह ऑफ युनियन अँड स्टेट हे तर आहेच, त्याबरोबर लोकल अँड अदर ऑथॉरिटीज. मग लोकल ऑथॉरिटीजमध्ये काय काय कव्हर होणार आणि अदर ऑथॉरिटीजमध्ये काय काय कव्हर होणार आणि हे आर्टिकल 12चा जो काही स्कोप आहे तो मेन्शन करायचा आहे. त्यानंतर ते विचारतात की काय प्रकारे कोर्टानं किंवा ज्युडिशियल इंटरप्रिटेशन थ्रू स्टेटची डेफिनेशन इव्हॉल्व झाली. सो हे इव्हॉल्युशन आपल्याला लिहायचं आहे. सो ते इव्हॉल्युशन अगेन मी इथे सगळ्या बऱ्यापैकी केसेस इथे आपण डिस्कस केलेल्या आहेत. त्या केसेस जरी लिहिल्या तरी पुरेसं होणार आहे. ठीक आहे. आत्ता आपण इथेच थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपण मॉड्यूल 2 स्टार्ट करणार आहोत. त्याच्यामध्ये राईट टू इक्वॅलिटी आहे आणि आता राईट टू इक्वॅलिटीचा स्कोप कसा बदलतोय ह्या सगळ्या लिबरलाइज वर्ल्डमध्ये, प्रायव्हेटाईज वर्ल्डमध्ये ते आपण बघणार आहोत. राईट टू इक्वॅलिटी आपण अंडर ग्रॅज्युएट कोर्समध्ये पण कव्हर केली, बरोबर. आता त्याला आपण कशाशी लिंक करतो तुम्हाला कळतंय. स्टेटची डेफिनेशन आर्टिकल 12 आपल्याला आपण LLB कोर्समध्ये सुद्धा अभ्यासलेलं आहे, पण आता आपल्याला ते ह्या सगळ्या न्यू चॅलेंजेसला जोडायचं आहे. नवीन चॅलेंजेस आहेत ना. जर तुमचे पब्लिक फंक्शन्स हे प्रायव्हेट एंटिटीजकडे जात आहेत तर काही चॅलेंजेस तयार होत आहेत. दिस इज न्यू चॅलेंजेस जे की आपल्याला कॉन्स्टिट्युशनल लॉच्या समोर दिसत आहेत. ओके. आता आपण बघणार आहोत ते राईट टू इक्वॅलिटीच्या कॉन्टेक्स्टमध्ये आर्टिकल 14 to 18 मध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत सोशल स्पिअरमध्ये आणि त्यामुळे त्याचं जे बदलणारं इंटरप्रिटेशन आहे ते आपण बघणार आहोत. ठीक आहे. आत्तापुरतं आपण इथे थांबूया. थँक्यू.